गोलंदाज वापरणं अनुवरक असणार आहे. एक षटक पॉवर प्ले असणार आहे. म्हणून युट्यूबवर सुद्धा आपण ही स्पर्धा बघू शकता. आताच एक कॉल सुद्धा मला आला होता. ही स्पर्धा युट्यूबवर बघतायत ते म्हणजे ओमकार पाटील मुरबीचे एक जबरदस्त फलंदाज. उद्या दिवसात पहिला सामना असणार आहे करावे वर्सेस नक्कीच प्रमोद म्हात्रे, गणेश भोईर आणि प्रवीण पाटील यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक इथे आलेले आहे विशाल म्हात्रेसाठी, ज्याने अर्धशतक ठोकले त्यामुळे हे पारितोषिक आलेले आहे. एक जबरदस्त स्पर्धा उद्याच्या दिवशी पहिला सामना. उद्या आपण बघतोय खूप मोठा दिवस आहे. पहिला सामना करावे वर्सेस अंजूर, त्यानंतर दुसरा सामना हायवे दिवा वर्सेस साई 11 सावळा, त्यानंतर तिसरा सामना तुर्बा वर्सेस भादवाड आणि चौथा सामना असणार आहे प्रेमनाथ मुरबी वर्सेस कुणाल स्पोर्ट वाघबिल. असे 8 संघ ठाणा रायगड आणि भिवंडीतील संघ आपल्या खेळताना दिसणार आहेत. पहिल्या षटक येतो गोलंदाज वसंत. पहिला चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. हरेश पाटील चेंडू खाली येतोय. एका धावेने जयेश जोशी आपला श्री गणेश ओपन करतोय. सेकंडला फलंदाज येतोय राहुल. 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चोळेगाव वर्सेस जय गणेश घारिवली या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना 4 षटकांचा असणार आहे. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक नितेश पाटील जेल खाली येतोय. राहुल बॅक टू पॅव्हेलियन. पहिला फलंदाज बाद होतोय चोळेगाव संघाचा 1 या धावसंख्येवरती. डीजे नक्कीच एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतो. या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक विक्रांत पाटीलच्या नावावरती चोळेगाव संघाचा. तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक विशाल म्हात्रे खार्डी संघाचा, ज्याने या स्पर्धेतील पहिल्या 50 धावा पूर्ण केल्यात. भाऊमध्ये या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि बलाढ्य 8 संघ रायगड आणि भिवंडी मधील हायवे दिवा आहे, अंजूर आहे, भादवाड आहे, प्रेमनाथ मुरबी. एक जबरदस्त संघ. यावेळी मात्र लो फुल टॉस चेंडू खेळून काढतोय. हरेश जेल पर्यंत पोहोचत नाहीये. प्रयत्न केला होता हरेशने. चांगलं क्षेत्ररक्षक होते मी म्हणेल हरेशचं. 2 धावा मिळतात त्या जयेशला. जयेश पोचतो वैयक्तिक 3 धावांवरती. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 3 चोळेगाव संघाची. काल सुद्धा भाऊमध्ये रायगडमध्ये अंबिका चौक येथे स्पर्धा नाईट स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेत सुद्धा प्रेमनाथ मुरबी संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. चांभारली संघाला त्यांनी पराभूत केलं. क्वार्टर फायनल मध्ये ओमकार पाटीलने जबरदस्त फलंदाजी केली. यावेळी मात्र जयेशने खेळून काढलेला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सुजित पाटील जेल खाली. जयेश बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. जबरदस्त गोलंदाजी दाखवली मी म्हणेल. 2 फलंदाजांना बाद करतोय गोलंदाज वसंत पाटील, एक अनुभवी गोलंदाज. पहिल्या सामन्यात सुद्धा वसंतने चांगली गोलंदाजी केली होती. सुजितने झेल टिपला होता देसाई संघाच्या फलंदाज कृष्णाचा. आता मात्र जयेशचा झेल टिपतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक सुजित पाटील. नवीन फलंदाज रुपेश येतोय मैदानात. जयेश वैयक्तिक 3 धावांवरती बाद होतोय. संघाची धावसंख्या 2 बाद 3. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज वसंत पाटील चांगली गोलंदाजी करतोय जय गणेश घारिवली संघाकडनं. एका बाजूला आपण बघतोय तुषार पाटील स्टँड. ज्या स्टँड मध्ये कोणत्याही प्रेक्षकाने झेल बघितलं तर 1000 रुपये पारितोषिक आहे. तसेच रुदान अमित पाटील असं एक स्टँड बघतोय. त्याही स्टँड मध्ये झेल बघितलं तर अमित पाटील यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक आहे. थोडंसं क्षेत्ररक्षक बदल केले होते कारण की डावखुऱ्याचा फलंदाज विक्रांत पाटील, ज्याने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती विकेटची. तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक विशाल म्हात्रे खाडी संघाचा. वसंत टू विक्रांत. यावेळी मात्र विक्रांतने खेळून काढला चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. सुजित पाटील चेंडू खाली येतोय. 1 धाव मिळते. एका धावेने विक्रांत आपलं खातं करतोय. संघाची धावसंख्या देते 1 गडी बाद 4. 2 गडी बाद 4. दोन्ही फलंदाज झेलबाद झाले. एक झेल नितेशने टिपला, एक झेल सुजित पाटीलने टिपला. आजचे गुणलेखक प्रथमेश आम्हाला माहिती देत आहेत. जबरदस्त गुणलेखक. तसेच दुसरे गुणलेखक रवी रावत. वसंत राईट एम राऊंड द विकेट.
यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय पॉइंट रिजन मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण होतोय. राम पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धावेमध्ये रुपेश आपल्या एका धावेने खातं करतोय. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेर चोळेगाव संघाची धावसंख्या 2-5. कारण की युट्यूबवर सुद्धा बाळवामध्ये स्पर्धा दिसते त्यामुळे अनेक प्रेक्षकांचे कॉल सुद्धा येतात. एक जबरदस्त स्पर्धा डोंबिवली ग्रामीण चषक 2016 या स्पर्धेचं पहिलं वर्ष आणि एक जबरदस्त आयोजक मोठागाव क्रिकेट संघ, नवापाडा क्रिकेट संघ आणि जुने डोंबिवली क्रिकेट संघ अशा 3 संघांनी स्पर्धा इथे आयोजित केली आहे आणि एक जबरदस्त आयोजन. या स्पर्धेचा आज दुसरा दिवस. कालच्या दिवसात आपण म्हणजे वाकलन संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. वाकलन संघावर नक्कीच उद्याचा संघामधून जो संघ येईल तो संघ फाईट करणार आहे सेमीफायनल मध्ये. आज 8 संघांमधून एक संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. त्या संघावर 9 तारखेचा संघ सेमीफायनल मध्ये फाईट करणार आहे. हे नियम आहे या स्पर्धेचं. म्हणजे पहिल्या दिवशीचा संघ तिसऱ्या दिवशी खेळणाऱ्या संघावर आणि दुसऱ्या दिवशी खेळणारा संघ चौथ्या दिवशी बरोबर संघ जो निघेल त्या संघावर खेळणार आहे. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज राम पाटील. पहिले षटक वसंतने टाकलं. स्वतः संघाने काही वसंत नाणेफेकीचा कॉल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत त्यांचा निर्णय योग्य ठरतोय. पहिल्या षटकाखेर 5 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलेत. मोठागाव एंड कडनं गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज राम पाटील. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. यष्टिरक्षक नवनाथ कोणती चूक करत नाहीये. दोन बाद 5 अशी धावसंख्या चोळेगाव संघाची. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पुढे सरकलेत. राम मोठागाव एंड कडनं यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. नितेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. ऑन द स्टंप फेकी करतोय. तोपर्यंत एका धावेचा अवधी असणार आहे. एक धाव मी देते रुपेशला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 6. दुसरं षटक मार्गस्थ असताना सामना 4 षटकांचा आहे. त्यामुळे एकच षटक पॉवर प्ले होतं आणि पॉवर प्लेच्या षटकात निर्मळ वसंतने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फक्त 5 धावा दिल्या आहेत. पूर्णपणे अनुभवपणा लावला गोलंदाज वसंतने. कारण की स्वतः संघ नाही गे. राम मोठागाव एंड कडनं सेकंड फलंदाज विक्रांत. यावेळेस मात्र विक्रांतने खेळून काढलेला चेंडू सीमा पलीकडे. चेंडू डायरेक्ट आपण बघतोय कटआउट होतोय. 6 धावांसाठी गुड शॉट. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. पहिला षटकार येतोय विक्रांत पाटीलच्या बॅटमधनं. राम राईट उर्दू विकेट. यावेळेस मात्र चेंडू हलक्या तरी घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सुजित पाटील चेंडू खाली येतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये घारिवली संघ. 2 धावा वेगाने पूर्ण करतोय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज राम पाटील. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. कारण की एकच षटक बाळू आपण बघतोय पॉवर प्लेचे. त्यामुळे धावा येणं खूप गरजेचं आहे जोळेगाव संघासाठी. पण त्या धावानं रोख लावला मी म्हणेल वसंतने. यावेळेस मात्र लो फुल टॉस चेंडू होता. चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. नितेश चेंडू खाली येतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय नितेशचं. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती चोळेगाव संघाची 15. 2 बाद 15 अशी धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीतील. पहिला सामना जय गणेश घारिवली वर्सेस गावदेव क्रिकेट संघ चोळेगाव या 2 बलाढ्य संघांमध्ये. यानंतर दुसरा सामना असणार आहे पडले वर्सेस खार्डी. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. राम राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लो फुल टॉस चेंडू होता. चेंडू खेळून काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. नितेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. या षटकात धावा येते तर आमच्या 11. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकर धावा आहेत त्या 16. एक चांगली धावसंख्या उभारली मी म्हणेल. बहुमती डोंबिवली ग्रामीण चषक 2016 ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केले ते पुढील प्रमाणे: हरीश तुळशीराम जोशी, जयेश पुंडलिक म्हात्रे विद्यमान नगरसेवक, विकास गजानन म्हात्रे नगरसेवक, पुंडलिक भाऊ म्हात्रे, कविताताई विकास म्हात्रे नगरसेविका, दीपेश पुंडलिक म्हात्रे विद्यमान नगरसेवक,
अर्जुनबाई पाटील काटे ज्यांच्या सर्व संघांसाठी टी शर्ट आलेत, तसेच संगीता मुकेश पाटील नगरसेविका, रामदास पाटील साहेब माजी नगरसेवक स्थानिक, तसेच या स्पर्धेसाठी आपण बघतोय मालिकावीरसाठी जी फॅशन प्रो गाडी आहे ती म्हणजे जयसिंग केशव पाटील यांच्याकडनं आलेली आहे, तसेच दीपक माधू जोशी, विजय गंगाराम भोईर, राजू भोईर साहेब, अमित पाटील, तुषार पाटील, पिंटू पाटील या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. पाण्याची मागणी केली आहे पंचांकडनं. तसं आपण आपल्या या पूर्ण मैदानाचा विचार केला आपण कटआउट सुद्धा बघतोय, त्यानंतर 3 स्टँड बघतोय. एक स्टँड आपण बघतोय राजू नाना भोईर, त्यानंतर रिदान अमित पाटील, त्यानंतर तुषार जयसिंग पाटील, असे 3 स्टँड आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी ते बसण्याची व्यवस्था केली आहे. त्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. डोंबिवली ग्रामीण चषक 2016 मध्ये तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज जयेश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 16. 2 षटकाचा विचार केला तर प्रति षटकामागे 8ची सरासरी राखली मी म्हणेन सोळेगाव संघाने. जयेश यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट ची खून करतायत. मेन पंच बाळा बोराडे तर स्क्वेलेक्सचे पंच निलेश म्हात्रे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 17. पहिला चेंडू जयेशने स्वेर टाकलाय. स्ट्रायकेंडला फलंदाज रुपेश. जयेश यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय पॉइंटच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक जय चेंडू खाली येत आहेत. तोपर्यंत 2 धावांचा अवधी असणार आहे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. तिसरं षटक मार्गस्थ असताना 2 बाद 19 अशी धावसंख्या चोळेगाव संघाची. स्ट्रायकेंडला फलंदाज बघतोय आपण रुपेश चौधरी, तर नो स्ट्रायकेंडला विक्रांत पाटील. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघतोय प्रत्येक मात्रेसारखा फलंदाज अजूनही पॅव्हेलियन मध्ये. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे बाद होतोय. रुपेश बाद होतोय. नवीन फलंदाज प्रतीक मात्रे येतोय. रुपेश चौधरी बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय. 19 या धावसंख्या होती. तिसरा फलंदाज बाद होतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे कारण की सामना 4 षटकांचा आहे. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असणार आहेत. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज प्रतीक म्हात्रे. उद्याच्या दिवसात पहिला सामना असणार आहे गावदेवी अंजूर वर्सेस करावे. बिग फाईट सामना. त्यानंतर दुसरा सामना हायवे दिवा वर्सेस साई 11 सावळा. त्यानंतर तिसरा सामना तुरुबा वर्सेस भाजवड आणि चौथा सामना प्रेमनाथ मुरबी वर्सेस कुणाल स्पोर्ट वाघबिल. मेका गोंधळे यांचा संघ. जयेश राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. हेलिकॉप्टर शॉट. सुजित झेल पर्यंत पोहोचत नाहीये. जय बॅकिंग करतायत. 2 धावा मिळत आहेत. बाळू आपण चौकार गेला असता परंतु जय सुरेख बॅकिंग करतोय आणि 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावा घारुली संघाने मी म्हणून वाचवलेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 21. तिसरं षटक मार्गस्थ असताना 3 बाद 21 अशी धावसंख्या चोळेगाव संघाची. धावांवर मी म्हणेन रोख लावलाय घारिवली संघाने. जयेश राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पल्लू शॉट खेळण्याचा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. पंचल बाळा बुराडे लेगबाईची खून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 22. तिसरं षटक मार्गस्थ आहे. बाळूपाटी आपण बघतोय धावांवर रोख लावलंय. चांगलं गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय जय गणेश घारिवली संघाने. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यात दाखवलं होतं जय वागेश्वर देसाई संघाविरुद्ध. तब्बल घारिवली संघाने 61 धावा कुठल्या होत्या 5 षटकांमध्ये आणि सामना जिंकला. तर चोळेगाव संघाने 52 धावा करून 53 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. परंतु विक्रांतने जबरदस्त गोलंदाजी केली. 1 धावेचं षटक टाकलं. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली आणि सामना टर्न केला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 22. स्ट्रायकेंडला फलंदाज विक्रांत पाटील. थोडस क्षेत्ररक्षण बदल केला जातो त्यामुळे आपण बघतो की डावखुऱ्यातला फलंदाज विक्रांत पाटील स्ट्रायकेंडला आहे.
एक जबरदस्त आयोजन या स्पर्धेत आपण बघतोय बाळू. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे, धावा चेसिंग कंपल्सरी आहे. विकेट आणि टॉसला इथे महत्व नाहीये. जयेश यावेळी मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मधून. बाळू चेंडू आलेला. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी. गुड शॉट. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 26. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 26. 3 बाद 26 अशी धावसंख्या. चोळेगाव संघाची विक्रांतच्या बॅटमध्ये येणारा पहिला चौकार. जयेश तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र पंच नोची खून करतायत. खराब चेंडू आणि चेंडूला पॉइंटच्या डोक्यावर चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. 5 धावा मिळतात त्या चोळेगाव संघाला. पंच निलेश मात्रे नोची खून करतायत. खराब गोलंदाजी होते बाळू. तब्बल 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळत आहेत चोळेगाव संघाला. 5 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 31. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. जयेश यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मधून. क्षेत्ररक्षक हरेश पाटील चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. ऑन द स्टंप फेकी होते. 1 धाव मिळते. षटक समाप्त होतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावपलकार धावा आहेत त्या चोळेगाव संघाच्या. 3 गडी बाद 32. यानंतर सामना असणारे पडले वर्सेस खार्डी. दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पडले वर्सेस खार्डी. दोन्ही संघ एक सामना जिंकून पुढे सरकलेत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना खार्डी वर्सेस पडले. दोन्ही संघाच्या संघटनांनी त्वरित नाणेफेकीसाठी यायचे आमच्या व्यासपीठावर. या षटकात तब्बल जयेशने 16 धावा दिल्या आहेत. एक खराब चेंडू टाकला होता नो आणि विक्रांतने त्या चेंडूवरती चौकार ठोकला. 32 धावा आल्या. 40 ते 45 धावांचा जरी चोळेगाव संघ टार्गेट ठेवतोय तरी बाहुबली एक चांगला फाईट सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. शेवटचं षटक होईल त्या गोलंदाज हरेश. ग्रामीण चषक डोंबिवली ग्रामीण चषक 2016 या स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चोळेगाव वर्सेस घारिवली. त्यानंतर सामना असणारे पडले वर्सेस खार्डी. यावेळी माझा चेंडू खेळून काढतोय. चेंडू खोदून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. जय चेंडू खाली येतोय. 1 धाव पूर्ण होते. 1च धाव पूर्ण होते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 33. स्ट्राईक फलंदाज येतोय प्रतीक म्हात्रे. स्ट्राईक फलंदाज येतोय प्रतीक म्हात्रे. गोलंदाज हरेश पाटील. मोठा गाव एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. रिदान अमित पाटील स्टँड मध्ये सुद्धा जे प्रेक्षक बसले त्यांनाही आपण सुवर्ण संधी आहे. झेल पकडला तर अमित पाटील यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक आहे. तुषार पाटील स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसले त्यांनी झेल पकडला तर 1000 रुपये पारितोषिक आहे तुषार पाटील यांच्याकडनं. यावेळी मात्र पायचीच अपील. फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन येतोय. प्रतीक म्हात्रे बॅक टू पॅव्हेलियन. 4था फलंदाज बाजतोय चोळेगाव संघाचा 33 धावसंख्येवरती. त्या प्रतीक म्हात्रेकडनं चोळेगाव संघाला मी म्हणेन बाळू अपेक्षा होत्या. मात्र प्रतीक बाद होतोय पायचीत. पंच बघताय चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे होते. पंच आपण बघतोय मेन पंचाच्या भूमिकेत निलेश म्हात्रे बाद घोषित करतायत. नवीन फलंदाज विकी पाटील. धावसंख्या 4 बाद 33 चोळेगाव संघाची. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघतोय चोळेगाव वर्सेस जय गणेश घारिवली. विक्रांत वैयक्तिक 20 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या ती 4 बाद 33. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज हरेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय.
प्रतीक मात्रे सारख्या फलंदाजाला बॅक टू पॅव्हेलियन पाठवतोय. अजून एक येत्या 17 ते 20 मार्चला मध्ये नाईट स्पर्धा पेंढरकरच्या मैदानात 32 ग्रामीण संघ त्या स्पर्धेत खेळणार आहेत. आयोजक आहे गावदेव क्रिकेट संघ चोळेगाव. हरीश यावेळी मात्र लो फुलटा चेंडूचा चेंडू खेळून काढतोय. वसंत चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेकी ऑन द स्टंप होते मात्र विकी पाटील सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 34. हरीश मोठागाव एंडकडनं स्टाकेला फलंदाज विक्रांत पाटील. यावेळी मात्र ब्लॉकमध्ये चेंडू खोदून करतोय. एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न थोडस सुजितचं खराब क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 36. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. खाडी संघाचे संघनायक आणि पडले संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. मेन पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय निलेश म्हात्रे. स्क्वेअरलेगचे पंच आहेत बाळा बोराडे. धावसंख्या 37. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकरला फलंदाज विक्रांत पाटील. हरीश मोठागाव एंडकडनं यावेळी मात्र विक्रांतने खेळून काढलेला चेंडू प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 43. एक चांगली धावसंख्या उभारली मी म्हणेन. आता धावसंख्येला आकार दिलाय विक्रांत पाटीलने. कारण चोळेगाव संघाचे समर्थक सुद्धा आज खूप आहेत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. कारण की विक्रांत पाटील वैयक्तिक 28 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 43. इनिंग मधला शेवटचा चेंडू गोलंदाज हरीश. यावेळी मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रावलतो. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. 4 षटकांचा खेळ संपतोय. धापलकर धावा आहेत त्या 45. चोळेगाव संघाच्या 46 धावांचं टार्गेट आहे जय गणेश घारिली संघासमोर. 4 बाद 45 धावसंख्या चोळेगाव संघाची. 46 धावांचं टार्गेट आहे जय गणेश घारिली संघासमोर येणाऱ्या 4 षटकांमध्ये. चला खार्डी संघाचे संघनायक यायचे. खार्डी वर्सेस पडले. पडले संघाचे संघनायक हर्षद पाटील. खार्डी संघाचे संघनायक आहेत सूरज फौजदार. दोन्ही संघाचे संघनायक यायचे त्वरित नाणेफेकीसाठी. एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. डोंबिवली ग्रामीण चषक 2016 या स्पर्धेचा पहिला वर्ष आणि पहिल्या वर्षातील दुसरा दिवस. कालच्या दिवसात वाकलन संघाने 3 सामने जिंकून टॉप 4 मध्ये आपली जागा पक्की केली. चला खार्डी संघाचे संघनायक दोन्ही संघ 1-1 सामना जिंकून पुढे सरकलेत. पडले वर्सेस खार्डी असा सामना होणार आहे. आमच्या व्यासपीठावरती घारेली गावचे महेंद्र पाटील यांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची. महेंद्र पाटील घारिवली यांच्या शुभ हस्ते नाणेफेक. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पडले वर्सेस खार्डी. 46 धावांचं टार्गेट आहे. सामना सुरू होईल. ऐकूया आमचे सहकारी समालोचक भाऊ पाटील यांना. हॅलो धन्यवाद नितीन. आपण 11.50च्या सरासरीने धावा कुठाच्या आहेत. म्हणजे 46 धावांचं लक्ष आहे. पहिल्या P1 मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय. म्हणजे आपण म्हणले की घारिवली संघाची नाणेफेकी झालेली आहे. म्हणजे दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची पडले पक्ष खार्डी पडले संघाने नाणेफेकी जिंकलेले आणि लगेच आपल्याला कॉल केलाय की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सलामीची जोडी ती म्हणजे सुजित पाटील आणि गिरीश पाटील.
दोन्ही फलंदाज खूप अतिशय चांगले असे फलंदाज गुणवत्ता ठासून ठासून भरलेले आहेत दोन खेळाडूंमध्ये. 46 धावांचं लक्ष आपण पाहिलं की याआधी अप्रतिम फलंदाजी केली ती म्हणजे विक्रांत पाटील यांनी 30 धावा कुठल्या तब्बल आपल्या संघासाठी. 46 धावांचं लक्ष घेऊन उतरले सलामीची जोडी जर आपण पाहिले तर गिरीश पाटील आणि सुजित पाटील. म्हणजे कशा प्रकारे फलंदाजी इथे गोलंदाजी करतो म्हणजे चोळेगाव संघ. चोळेगाव संघाकडे सुद्धा खूप चांगली गोलंदाजी आशिष सारखा एक फिरकी गोलंदाज आहे. विक्रांत पाटील सारखा आपण पहिले गोलंदाज जो लेग ब्रेक सुद्धा टाकू शकतो ऑफ ब्रेक सुद्धा टाकू शकतोय. कोणतरी सज्ज होतो म्हणजे P1चं षटक घालतो म्हणजे मंगेश. आणि जो कोणी विधान अमित स्टँड मध्ये झेल पकडेल त्याला 1000 रुपये पारितोषिक आहे. तुषार पाटील स्टँड मध्ये जो कोणी झेल पकडेल त्याला 1000 रुपये पारितोषिक आहे. म्हणजे रोख रक्कम आपल्या बाई इथे पारितोषिक मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे थोडंसं घाम गाळावं लागणार आहे. कोणतरी सज्ज होतोय मंगेश म्हात्रे. 46 धावांचं लक्ष मंगेश. पहिला चेंडू पुल करतो चेंडूला चेंडू जातो वन बाउंड सीमा पार 4 धावा गुड शॉट. नितीन बैद्या पहिला चेंडू शॉर्ट पिच फेकला होता आणि त्याला पुलच्या माध्यमातून भिरकावून देतोय मिड विकेट रिझन मध्ये सीमा पार देतोय चेंडू. 4 धावांनी आपला संघाचं खातं उघडतो म्हणजे गिरीश पाटील. एक जबरदस्त फलंदाज यावर्षी खूप चांगली फलंदाजी करतोय आणि आता मात्र विश्वासाने सुरुवात करतोय. आजोबाजी जितेंद्र पाटील यांचा वाढदिवस आहे आयोजकांकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पण इथं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मंगेश. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय अतिशय सुरेख चेंडू फ्रंट पडून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू बॅट अँड पॅड बंद निघून जातो. अप्रतिम गोलंदाजी नितीन कमबॅक कसा करतोय गोलंदाज अप्रतिम. पहिला चेंडू शॉर्ट पिच फेकला होता पण आता मात्र अप्रतिम चेंडू फेकतो. गुडलान्स फटका मारा गेला आणि फ्रंट पडून ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅट अँड पॅड बंद निघून जातोय. पण इथं मंगेश गोलंदाजी मार्कवर P1 मधले षटक हाताळतोय. ऑफसाईडला क्षेत्रक्षण मधले थर्ड मॅनला क्षेत्र गली रिझन मध्ये क्षेत्रक्षण बॅकवर्ड पॉईंट कव्हर्स मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षण त्यांना दे लॉक करतोय. याच्या वेळी चेंडू हवेत पाहिजे झेल होतोय का इथे झेल मात्र सुटतोय. रुपेश झेल सोडतो पण तोपर्यंत 2 धावा नितीन मिनिटात. नितीन आपण मगाशीच म्हणालो होतो की कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका मॅच. जर तुम्ही चुका केल्या तर चुकीचं तुम्हाला बच्चा नंतर होणार आहे. आपण सिव्हिल संघाने सुद्धा चुका केल्यात आणि हा संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय. जितेंद्र पाटील जोंडमोली यांचाच वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या आयोजकांकडून. धावसंख्या ती धावपल करते 6. पुढे मंगेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज गिरीश पाटील. एक जीवदान मिळालाय मंगेश तो गिरीश. म्हणजे लॉक करतोय चेंडूला चेंडू यावेळेला हवे दे अशी चूक करत नाहीये गिरीश बॅक टू पवेलियन. नितीन यावेळेला पाहिलं की 2 चेंडू मध्ये आपण पहिले धावा आल्या त्या 3 चेंडू मध्ये 6 धावा आल्या. कुठेतरी मोठा पटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये फसला जातो. काय म्हणणार नाही फलंदाजाबद्दल. नक्कीच बाळूबाबा रुपेशच्या हातात एक झेल सुटला होता. कारण की आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. पण तो झेल सुटला होता त्याचा फायदा घेत नाहीये गिरीश. नितीन आपण मगाच्या सामन्यात जर बघितलं असत आपण पहिले पडले पक्ष दिवा सामन्यामध्ये पण दिवा संघाच्या खेळाडूने खूप चुका केल्या फलंदाजांनी आणि त्या चुकांच्या मात्र त्यांना किंमत मोजावी लागली आणि तो संघ पराभूत झालेला आहे. नितीन आपण पहिले क्रॉसिंग करणं फार गरजेचं आहे. क्रॉसिंग पट्टी सुद्धा आपण पाडलेली आहे. नितीन एक सामना झाला होता गेल्या नाईट रजनीमध्ये वाकलं नेते आपण पहिले की नारिवली संघाच्या खेळाडूने क्रॉसिंग केले होते 2 धावांची पॅनल्टी लागली. नितीन मेगा फायनल मध्ये तो संघ हारला होता कारण का शेवटच्या मध्ये 8 धावांची गरज असताना षटकार मारला होता म्हणजे पॅनल्टीवर हारला होता संघ नारिवली संघ. 1 गडी बाद धावसंख्या म्हणजे घरवली संघाची 1 गडी बाद 6 लक्ष ते 46 धावांचा. पुणे मंगेश सायकेला फलंदाज राम पाटील एक अष्टपैलू खेळाडू पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा चेंडू खाली होतोय पुल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅट अँड बॅट पुन्हा एकदा निघून जातोय. निर्धाव चेंडूची सामर्थ्य अप्रतिम गोलंदाजी. नितीन बघितलं तर पहिला चेंडू शॉट फेकला होता आणि त्याला भिरकावून दिलं होतं मिड विकेट रिझन मध्ये चौकार मारला होता. त्यानंतर मग खूप सुरेख गोलंदाजी करतोय मंगेश. राईट ऑफ ओव्हर तिकडे मार करतोय. पुन्हा पुढे सरसतो पर्यंत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जातो जोपर्यंत पॉईंट रिझन मध्ये 1 धाव इथे मात्र पूर्ण होते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या. नितीन उर्वरित समीकरणात मात्र 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. पॉवर प्ले संपलेली आहे कारण का 4 षटकांचा सामना असल्यामुळे नितीन आपण एकच षटक पॉवर प्ले राहणार आहे. चला जरा खेळाडूंना विनंती असणार एकत्र आपण येऊ नका.
इलेश मात्र जर आपण ताकीद करायची खेळाडूंसाठी, कारण का नितीन आज आपण बघले एक संघ अजून एक संघ आपण काढणार. काल बघितलं तर वाकलन संघ पुढे सरकलाय, सेमीफायनल मध्ये प्रवेश केले आहे. आणि जो वाकलन संघ उद्याचा जो संघ जिंकेल तो वाकलन संघाबरोबर फाईट करणार आहे. आणि आजचा जो संघ निघेल तो 9 तारखेच्या संघाबरोबर खेळणार आहे. अप्रतिम स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. नाईट टुर्नामेंट आपण पहिले 3 ग्रामस्थ मित्रमंडळाच्या माध्यमातून नवापाडा, मोठा गाव आणि जुनं डोंबिवली ग्रामस्थ मित्रमंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. पण आता गोलंदाजी कोण सज्ज होतं येणारे आपण की 18 चेंडू 39 धावांची गरज आहे. अच्छा गोलंदाजी सज्ज होतो तो म्हणजे फिरकीचा जादूगार आशिष चौधरी. सायकल फलंदाज तो राम पाटील. रामसाठी क्षेत्रक्षमतेमध्ये थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण आहे. यष्टिरक्षक प्रतीक मात्रेमध्ये थोडंसं क्षेत्रक्षमतेमध्ये बदल करतोय. थर्डमॅनला एक क्षेत्रक्षण पॉइंट रिझन मध्ये डी पॉइंटचा क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर तैनात करतोय. कव्हर्सचा क्षेत्रक्षण येतो म्हणजे जयेश आणि लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण, ऑन साईडला फाईन लेग सर्कलमध्ये बॅकवर्ड स्कोअरला एक मिड विकेट आणि लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण तैनात करतोय. आशिष लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू अतिशय सुरेख चेंडू. पंच बघतायत की चेंडू ऑप्शन सोडून देतोय. हे पंच आम्हाला स्वैर कसल्याची घोण करतायत. धावस संख्या 1 ने वाढते. धावस संख्या तिथे 8. 46 धावांची लक्ष्य आणि धावपालकारती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 8. पुणे बॅकवर्ड स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र चेंडूला आतमध्ये आणतोय. मग अशी बाहेर काढलं होतं पण आता मात्र चेंडूला आतमध्ये आणतोय. आशिष पुणेचा गोलंदाजी मार्गवर लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. मोठा गाव एंड कडून स्ट्रायकर फलंदाज राम पाटील रिवर्सचा वापर करतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. नितीन आपण बघतो ना नेहमी सर ग्रामीण खेळाडू रिवर्सचा वापर करतात. त्यामध्ये खेळाडूंना कधी कधी आपण यश प्राप्त होतं, कधी कधी यश प्राप्त होत नाही. म्हणजे रिवर्स फटका लगेच आबादी नेले तो बरबादी. आणि या वेळेला मात्र खराब शॉट सिलेक्शन होतंय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या थांबली आता मात्र 1 गडी बाद. धावसंख्या 8. 46 धावांचं लक्ष्य. पुणे आशिष मोठा गाव एंड कडून स्ट्रायकर फलंदाज राम पाटील पुणेदा पूल करण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम यष्टिरक्षण दाखवतोय तो म्हणजे प्रतीक जणू काय ऍक्शन करतोय की नितीन माझ्यातून चेंडू गेलाय पण चेंडू मात्र त्याच्या हातातच आहे. अप्रतिम यष्टिरक्षण, दर्जेदार यष्टिरक्षण आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय आशिष लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. पुणेदा लॉप करतोय चेंडूला. यावेळी चेंडू हवेत आहे. पायचा झेल होतोय का? झेल पुन्हा एकदा सुटतोय. नशिबाचा धनी ठरतो तो म्हणजे राम. लॉलीपॉप झेल सोडतोय तो मात्र जीवदान मिळतं. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे 9. नितीन अप्रतिम गोलंदाजी करतोय तो मात्र आशिष चौधरी अप्रतिम गोलंदाजी करतोय. पण क्षेत्रक्षय नितीन 7 लाभत नाही. पाहिजे राम पाटील या जीवदानाचा फायदा घेतो का? आता बऱ्याच वेळेला आपण सुजित पाटील स्ट्राईकला येतोय. सलामीचा फलंदाज प्रथमच स्ट्राईकला येतो म्हणजे सुजित पाटील. आमचे गुणलेखक प्रथमेश त्यांच्या माध्यमातून आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पण आशिष लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्ग करतोय. स्ट्रायकरला फलंदाज सुजित पाटील. सुरेश चेंडू खोदून करतोय. चेंडूला नितीन बॉटमच्या खालती लागतोय बघितलं आणि चेंडू लॉंग ऑनला लीड करतोय. 6 धावा. गुड शॉट. जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळतोय आणि चेंडू सीमेच्या बाहेर जाऊन उसळतोय. अप्रतिम नितीन टायमिंग किती जबरदस्त तो बघितलं. चेंडू सीमेच्या बाहेर जाऊन 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 15 आणि षटकाराने आघात करतो आपला सुजित पाटील. खरे जबरदस्त खेळाडू आहे. तेवढाच चांगला फलंदाज सुद्धा आहे. पुढे आशिष राऊंड तिकडे मारा करतोय. पुढे सतत बिरकावून देतोय. चेंडूला यावेळी हातात लॉंग आणि मिड विकेटच्या मधनं 6 धावा. गुड शॉट. बॅक टू बॅक 2 षटकार मारतोय आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करतोय तो म्हणजे घारिवली संघ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपालकारती 21. जर आपण लक्ष विचार केला तर आता येणारे 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. नितीन आता मात्र हा षटक फार महत्वाचा आणि या षटकामध्ये आपण दुसऱ्या षटकामध्ये धावाले आमचे गुणलेखक सांगतायत 14. पहिल्या षटकात फक्त 7 धावल्या. काय म्हणत असणार नितीन या षटकाबद्दल? हॅलो नक्कीच बाळू या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार येतात ते म्हणजे सुजित पाटीलच्या बॅटमधनं. कारण की सुजित पाटील आणि चला जरा विनंती करतो मी खेळाडूंना जरा एकत्र येऊ नका कारण वारंवार तुम्हाला मित्रांनो आम्ही सूचना करणार नाहीयेत. निजम थोडासा व्हॉल्यूम द्यायचा आहे. चालेल धन्यवाद. या महिना नवनाथ फौजदार यांना विनंती तो पण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक जबरदस्त क्रिकेटर माजी खेळाडू आहेत आणि
खेळणारे ते नितीन ते आता मात्र गोलंदाजी सज्ज होतो म्हणजे येणारे 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. गोलंदाजी सज्ज होतो तो म्हणजे विकी पाटील कोपर स्टेशन एंड कडून. सायकलला फलंदाज राम पाटील. सुजितेने आपण 2 चेंडू 2 षटकार दाखवलेत. नितीन सामन्यामध्ये वापसी करून दिली आता मात्र सुजितेने 2 चेंडू मध्ये. राम पाटील यांना एक जीवदान मिळाला. जीवदानाचा फायदा घेतो. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण बघितलं थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण पॉइंटला क्षेत्ररक्षण कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जयेश डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षण बघितलं 30 सर्कलच्या बाहेर येतो म्हणजे हर्षद रुपेश मात्र ऑन साईडला फाईन लेग मिड विकेट. पुढे पूल करतो चेंडूला. चेंडू जातो ते 1 बॉलच्या माध्यमातून मिड विकेट रिजन मध्ये. अशीच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव पूर्ण करतो का पाहिजे आणि दुसरी धाव इथे घातक ठरू शकते पण 2 धावा पूर्ण करतायत नितीन. ह्यालाच म्हणतात क्रिकेट. थोडीशी तरी चूक केली तर चुकीला माफी नाही आणि 2 धावा इथे मात्र चोरून घेतो म्हणजे सुजित आणि राम पाटील. धावसंख्या वाढते. धावसंख्या 23. अजूनही 23 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू 23 धावांची गरज आहे. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर विकी पाटील गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड उर्ध्वेकडे मारा करतोय कोपर स्टेशन कडून. स्ट्रायकरला फलंदाज राम पाटील. पुण्याचा पूल करतोय चेंडूला. चेंडू या वेळेला जातोय तो म्हणजे 1 बॉलच्या माध्यमातून लॉंग बॉल होतोय. मंगेश येतोय चेंडूला उचलतोय फीड करतोय. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 24. एक गडी बाद 24. 46 धावांची गरज आहे आणि धावफल करते धाव आहेत फक्त आणि फक्त 24. अजूनही 22 धावांची गरज आहे. विकी गोलंदाजी मार्कवर उर्ध्वेकडे मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज सुजित पाटील. त्यांनी 2 चेंडू 2 षटकार दाखवले. तो सुजित पाटील आता स्ट्राईक एंडला आहे. पुणेदा बेरकावून देतोय. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्या मारणं. बिग षटकार. 3 षटकार लगातार मारतो. जोरदार डाव देतो खेळाडूसाठी. लगातार 3 चेंडू 3 षटकार मारतोय आणि सामन्यामध्ये कमबॅक करून देतोय. ही ओळख आहे नितीन सुजित पाटील ज्यांनी ती ओळख आता सिद्ध करून दाखवतोय. कारण संघ अडचणीत सापडला होता. धावा आल्या नव्हत्या आणि सुजित पाटीलने मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. मात्र हल्ला बोल करतोय म्हणजे चोळेगाव संघाच्या गोलंदाज. पुढे त्या गोलंदाजी मार्क होता मात्र एंड बदलतोय. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्क होतोय. अतिशय सुरेख चेंडू बॅट अँड बॅट बंद निघून जातो यावेळी नितीन. हाही चेंडूचा बॅटच्या संपर्काचा पुन्हा षटकार मारला. तसं काय होत नाही. आता मात्र सुदैवी ठरतो म्हणजे गोलंदाज विकी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतोय. स्ट्रायकरला फलंदाज सुजित पाटील. 16 धावांची गरज आहे. धावफल करते धावा आहेत त्या 30. नितीन आपण बघतोय दिवा वसई ट्रेन सुद्धा जाताना दिसते. 12 धाची. विकी गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज सुजित पाटील. पुण्याचा चेंडूला खेळून काढतोय. चेंडू जातोय मिडॉन वरून लॉंग बॉल होतोय. मंगेश चेंडूला फीड करतोय. ऐसे तर दुसरी धाव घातक ठरू शकते नितीन. संवाद होत नाहीये. संवाद मधला घडला. वाद झाला आणि राम मात्र इथं बाद झालाय. डीजे सॉरी खरं का डीजे धाव वाजून गेले. नितीन आपण इथे काही गरज नव्हती. 1 धाव मिळाली तरी चाललेच नाही. राम पाटीलला स्ट्राईक आणि सुजित मात्र इथे स्ट्राईक घेतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 31. अजूनही 15 धावांची गरज आहे. सॉरी डीजे बंद झालेला आहे. क्षमा असावी कारण का आमच्या लक्षात आलं नव्हतं. जल्पेश धन्यवाद तुमचं सुद्धा. 7 चेंडू धावा पाहिजे ते म्हणजे अजूनही 15. 5 चेंडू झालेले आहेत. 7 चेंडू नितीन 15 धावांची गरज आहे. सामना अजूनही पण 50-50. दोन्ही संघ इथं मात्र विजय संपादन करू शकतात. पण ह्या वेळेला आपण सुजित पाटील फार महत्वाचा घटक आहे. फार महत्वाचा विकेट. विकी पुढे ससातोय. चेंडू ड्राईव्ह करतो. चेंडू हवेत त्यावेळेला जयेश पाटीलला जयेश जोशीला चेंडू मिस करतोय. जोपर्यंत चेंडू लॉंग ऑफला जातोय. बॅकिंग येते. कुणाला ते चेंडूला उचलतोय फेकी करतोय तोपर्यंत इथे 2 धावा मिळत आहेत. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. नितीन अप्रतिम सामना आपल्याला मिळतोय. सुजित पाटील आपल्या फलंदाजीच्या बळावर सामना मात्र आपल्यापर्यंत जवळ आणून ठेवतोय. तो मात्र घारिवली संघाच्या बाजूने झुकून ठेवतोय. पाहिजे येणारं षटक कोण गोलंदाजी करतो पाहिजे आता. पाहिजे आता कोण गोलंदाजी करतो. विक्रांत येतोय का. याच पहिल्या षटकात नितीन धावा आले तर 7. दुसऱ्या षटकात धावा आल्या 14 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 12. म्हणजे अप्रतिम फलंदाजी दाखवली होती. म्हणजे आपण सुजित पाटीलने लगातार 3 चेंडू 3 षटकार मारलेत. येणारे 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. नितीन पहिले 3 चेंडू फार महत्वाचे राहणार आहेत.
नितीन काय म्हणणं असणार या सामन्याच्या विषयी आपलं? नक्कीच बाळू 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज, परंतु 13 धावा बाळू कंपल्सरी जय गणेश घारिवली संघाला बनावं लागतं. आणि त्यांच्या समोर गोलंदाज आहे विक्रांत पाटील, ज्याने 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असताना एका धावेचं षटक टाकलं होतं. परंतु त्यांच्या समोर तेवढाच मोठा फलंदाज आहे सुजित पाटील आणि हरेश पाटील. दोन असे फलंदाज आहेत कधी सामन्याला बाळू कलाटणी देऊ शकतात. नक्कीच नितीन, आता हे येणारा काळ आणि वेळच ठरणार पाहिजे ते कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवतो आणि कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जातोय. खरं का विक्रांत पाटीलचा काही गोलंदाज आहे जो लेग ब्रेक पण चांगली टाकतो, ऑफ ब्रेक सुद्धा चांगली टाकतोय. पश्चात स्ट्राईक एंडला फलंदाज नौखा फलंदाज हरेश पाटील, खूप मोठा नाव आहे नितीन टेनिसच्या सुरुवातील. पश्चात हरेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय, एक धाव काढून सुजित पाटीलला स्ट्राईक देतो की हरेश देखील मोठे पटके मारतोय. चला जरा लवकर चोळेगाव संघ जरा लवकर, कारण का 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं फेकायची आहेत. 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. नितीन इथं मात्र संघ नायकाची कसोटी असणार आहे. पश्चात विक्रांत पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. विक्रांत रटम उर्दीकडे मार करतोय. अतिशय सुरेख चेंडू, चेंजअप पेस बघायला मिळतो. लेग ब्रेक चेंडू टाकला होता, चेंडू सरळ येऊन पॅडवर बदलतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 चेंडू 13 धावांची गरज. अप्रतिम सामना आपल्या बघायला मिळतोय. 13 धावा इथे करावायच लागणार आहेत. पण त्या विक्रांत गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज हरेश पाटील. अतिशय सुरेख चेंडू, लो फुलटा चेंडू भिरकावून देतो. चेंडूला कार्पेटच्या मध्ये चेंडू होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतो अशी देतो, चेंडूला उचलतो पैकी करतो. पण 2 धावा घेण्याचा होते. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती धावफलकावरती 35. 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. नितीन सामना खूप जबरदस्त बघायला मिळेल. सामना खूप रंगतदार अवस्थेत पोहोचलेला आहे. नितीन आता मात्र हे 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहे, कारण का हरेश आणि पहिला चेंडू डॉट फेक खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा करतोय, म्हणजे कुठे भरपाई करतोय. आता मात्र येणारे 4 चेंडू 11 धावांची करतोय. विक्रांत तो हरेश हवे लॉक करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र हवे ते फलंदाज बाधतोय. 3 चेंडू नितीन आता फेकले गेले. 3 चेंडू आणि 11 धावांची करतोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करतोय तो म्हणजे विक्रांत पाटील. पण आता स्ट्राईक येते म्हणजे सुजित पाटीलला, ज्या सुजित पाटीलला आपण 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले होते. तीन चेंडूमध्ये 3 षटकार मारले होते. तो सुजित पाटील पाहिजे कधी स्ट्राईकला येतोय. नवीन फलंदाज तो म्हणजे नवनाथ. आणि आपण बघितले की एसएससी ट्रॉफीचे प्रमुख आयोजक विक्की शेलार सुद्धा सामना आपण बघतो एन्जॉय करतायत. जितू शेलार सुद्धा हा सामना एन्जॉय करतायत. कारण का नितीन आज आपण बघितले की ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. डोंबिवली ग्रामीण चषक 2016 आधी सर्व मान्यांच्या खेळाडूंचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 चेंडू नितीन 11 धावांची गरज आहे. पुणे गोलंदाजी सज्ज होतो तो म्हणजे विक्रांत. पुणे शपल चेंडूला भिरकावून देतो. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर आणि मिडविकेटच्या मधनं चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. टर्निंग पॉइंट चौकार ठरू शकतो. येणारे नितीन 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. अतिशय जबरदस्त सामना बघायला मिळतो. नितीन हाय व्होल्टेजचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो. सामना आपण जर पहिले गरमाट बघायला मिळते सामन्यामध्ये. काय म्हणत असं नितीन सामन्याबद्दल? नक्कीच बाळू, कालही एक सामना झाला होता. 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती आणि सामना जिंकला होता. मी म्हणेन कोळेगाव संघाने. बघा ते सामना जय गणेश घारिवली संघ जिंकतोय का की त्यापासून त्यांना विक्रांत रोखतोय? नक्कीच नितीन आपण पहिले 7 धावा कराव्यात लागणार. नवनाथने आलेल्या चौकार मिळवलाय मात्र चेंडूला. या चेंडूवरती 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावरती 39. 2 चेंडू 7 धावांची गरज. विक्रांत तो नवनाथ पुन्हा भिरकावून देतो. यावेळी चेंडू हवे ते पाहिजे. आशिष मिडविकेटला झेल घेतोय का? अशी चूक करत नाहीये. आता मात्र 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. नितीन षटकार मारला तरी सामना जिंकू शकत नाही म्हणजे आता घारिवली संघ. कारण की ह्यावेळी जर एकाच नो किंवा वाईट चेंडू गेला तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो म्हणजे घारिवली संघ. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. चला नवीन फलंदाज जायचंय. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो विक्रांत पाटील. फलंदाजी करताना आपण वेगळे 30 धावा कुठले प्रसाद सर. आणि आता मात्र गोलंदाजी सुद्धा अप्रतिम दाखवतोय. 2 गडी सुद्धा बाद केले त्या षटकामध्ये.
6 धावा देऊन नितीन अप्रतिम अष्टपैलू कामगिरी करतो तो म्हणजे विक्रांत पाटील. एक चेंडू 7 धावांची गरज. स्ट्रायकर फलंदाज सुजित पाटील. यावेळी निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि अशा तऱ्हेने 7 धावेने विजय संपादन करतो तो म्हणजे चोळेगाव संघ दुसरा सामना जिंकतोय आणि या सामन्याचा हिरो ठरतो म्हणजे नो डाऊट विक्रांत पाटील यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतो म्हणजे 30 धावा सुद्धा कुठल्या त्यांनी 3 अप्रतिम षटक हाताळले. शेवटच्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजे विक्रांत पाटील. चला पडले संघ लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला विक्रांत यायचंय. मी माणिक भोईर साहेबांना विनंती करतो का आपण खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचाय. यायचं विक्रांत. नक्कीच मॅन ऑफ द मॅच विक्रांत पाटील. मी आमच्या व्यासपीठावरती माणिक भोईर मोडागाव सलग दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय विक्रांत पाटीलला आणि सामन्याला टर्न केलाय मी म्हणजे विक्रांत